चला आपण फटाके वाजवू नका तर मॅचला सुरुवात झाली आहे. रसिक मायबापांची तुडुंब गर्दी आहे आज गरीब नवाज बुरुंडी यांच्या येस ऑल सेट ऑलरेडी लेट्स प्ले मॅचला सुरुवात असेल सूर्या नायडू आणि त्याचबरोबर त्याचा साथीदार. पहिलाच बॉल वरती मात्र खूप वर्षा दुहेरी धावा घेतले सूर्याने. एका बाजूला सूर्याचा अस्त होते तर दुसऱ्या बाजूला दुसरा सूर्या मात्र त्याचा तो उगवताना देखील आपल्याला बघायला पहिल्याच बॉल वरती दुहेरी धावा घेतल्यात. दत्तू पवार आपण जर पाहायला गेलं तर मावळची स्पर्धा डोळ्यासमोर लगेच येते. काय क्रिकेट खेळलाय दत्तू पवार मावळच्या स्पर्धेमध्ये. पहिल्याच नवीन बॉल वरती चांगला प्रहार केला. काय कमालचं क्रिकेट आपल्याला देखील पाहायला मिळालं. रसिक मायबापांचं देखील या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून जोडले गेले त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. फायनलच्या मॅचचा आनंद घेत असताना येणारा पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी हवेमध्ये खेळलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. काय मॅच आउट बघा गेलो तरी अंतिम सामना गरीब नवाज क्रिकेट संघ बुरुंडी संघाचा अंतिम सामन्यामधला पहिला षटक प्रगती पटवत असताना पाहायला गेलो तरी संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन अजून षटकामध्ये 4 चेंडू. यासीन आदम बुरनकर ये जहां भी हो पवेलियन की तरफ आए प्लीज कम टू हियर. एक फटका मारलाय कव्हरच्या दिशेने 2 धावा सहज पूर्ण केल्यात. या 2 धावसंख्येत मात्र बदल होते. धावसंख्या होते 3 चेंडू समापल्यानंतर 6. विकास कामेरकर साहेब आलेले आहेत त्यांचा आम्ही इथं खैर मकदम करतोय. प्लीज कम टू हियर. यासीन चाचा ये जहां पर भी हो पवेलियन की तरफ आए. इस बार फिर से एक मरतबा अच्छी गेंद थी. लेग स्पिन गेंद थी. टर्न करना चाहते थे और बेहतरीन शॉट लगाया है कवर के दिशा में. हमारे सदर साहब आ रहे हैं हमीद चचा बुरोनकर. मैं उसका खैर मकदम करता हूं. जी हाँ जो यहाँ पर आ रहे हैं मैं उनका खैर मकदम करता हूं. एक बेहतरीन शॉट था कवर के दिशा में. 2 रन आसानी के साथ पूरे कर लिए. इस 2 रन के साथ टीम का बढ़ता हुआ इसको फाइनल का मुकाबला काफी रोचक होगा यह मुकाबला और इसकी शुरुआत भी हो चुकी है. अब तक वॉलेंटियर्स है वो बॉल को देखे वहां पर. प्लीज वॉलेंटियर्स बॉल को देखे वहां पर. आज गेंद आई हुई है. फिर से एक मर्तबा मैं लेके चलता हूं कॉमेंट्री बॉक्स में. 4 बॉल टाकून झालेत. 8 धावा आतापर्यंत स्कोअर कार्ड वरती तुम्ही पाहायला गेलं तर इथे आज झिदान 11 या संघाची ही परिस्थिती मात्र चांगली आहे. बघा गेलो ते पहिल्या गोलसाठी सज्ज होईल. कॉपर फॉलचा चेंडू आहे चांगला विरकवलेला चेंडू मिड वन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होतोय. एक धावा पूर्ण होते. दुसरी धाव सुद्धा बघता बघता पूर्ण होते. चांगल्या प्रकारचे 2 धाव गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा एक षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल देखील 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केलेले आहेत. ते कॉपर आहे जे काही चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. अजूनपर्यंत 10 धावा तर खर्च झालेले आहेत पण कमबॅक करतो का पाहिला. लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामधला बघायला गेलो तरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी. सूर्य सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय फलंदाजी करतोय. बघायला गेलो तर सामन्यामध्ये त्याने सुद्धा चांगल्या प्रकारचे फटके भरवले. 5 चेंडूमध्ये 10 धावा सुद्धा वैयक्तिक स्वतःचे सुद्धा जोडले गेलेले आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. परत गोलंदाजी सज्ज होतोय. तो कॉपर पुरता चेंडू लास्ट चेंडू असेल. लास्ट चेंडू देखील निर्धार चेंडू षटक क्रमांक पहिले संपतोय. संघाची धावसंख्या एक षटकाच्या समाप्ती जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. लॉस 10 धावा झालेल्या आहेत. या स्कोअर कार्ड वरती तुम्ही पाहताय काय बॉलिंग केले परंतु फलंदाज आहे त्यांना ऑपॉर्च्युनिटी आहे.
जय चंडिका टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे जे सर्व आहे गजानन ऐनकर यांच्या माध्यमातून लगातार 2 सिक्सर साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज फलंदाजांना दिले जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला पहिले 2 सिक्सर ठोकावे लागतील. जय चंडिका टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे जे सर्व गजानन ऐनकर यांच्या माध्यमातून बॅटर्सच्या लगातार 2 सिक्सर. सारे वॉलंटियर्स बॉल भी लेके आओ और टूर्नामेंट का मजा भी ले. कम ऑन. येणार पुढचा बॉल असेल. बॉलिंग ट्रॅक वरती आकाश आहे. या बॉलला देखील दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न म्हणजे या फलंदाजांना अगदी जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावरती. बघायला गेलो तरी चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला भेटते. दोन्ही फलंदाज चांगल्या प्रकारचे आपल्या संघासाठी फलंदाजी करते. अंतिम सामना फायनल सामना चालू असलेला आपल्याला पाहायला भेटेल. पुढचा चेंडू परत एकदा बिरकवूया. पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. परत एकदा भेटतील 2 धावा. दुहेरी धावांनी संघाची धावसंख्या पुढे एकदा पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. कोई नहीं, आपकी जिम्मेदारी है भाई. ठीक आहे. या षटकामध्ये बघायला गेले 5 चेंडूमध्ये 5 टुडी म्हणजे 5 वेळा की 2-2 धावा आले. पुढचा चेंडू बिथरलेला आहे. बॅटने कुणाचा संपर्क होत नाही. तो सांगायला लागेल पहिला झटका, मोठा झटका फर्स्टच्या रूपामध्ये लागेल. फलंदाजी आपल्याला झिदान इलेव्हन संघाकडून पाहायला भेटते. जे की वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरा चेंडू फेकण्यासाठी आलेला असेल तो मी पहिला चेंडू वाईड अतिरिक्त फेकलेला आहे. लेग लाईनशी भटकतोय. अतिरिक्त फेकतोय. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धाव फलकावची धावा होतात ते 21 धावा. पहिला चेंडू अतिरिक्त फेकलेला. पाहूया आणखी पुढच्या चेंडूसाठी बरोबर गोलंदाजी सज्ज होतोय. तो मी इथं बीट होतोय. बॅटरने बॉलचा संपर्क होत नाही आहे. विकेट होण्याची शक्यता असेल आणि रनआउटच्या रूपामध्ये लागेल संघाला.
दुसरा झटका. थँक्यू. आलेला असेल तो समोर पाहूया. समोर सुद्धा चांगल्या प्रकारचा बिगिट फलंदाज, मोठा फलंदाज आहे. स्ट्राईकिंग मध्ये असेल तो, स्ट्राईक येण्यावरती असेल. सूर्या पहिल्या चेंडूपर्यंत टिकले, जो मध्ये जाईल का? 2 धावा भेटतील. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 23 आकड्यामध्ये जाऊन पोहोचेल. लॉस ऑफ 2 विकेट, थर्ड प्रोग्रेस. तिसऱ्या षटक प्रगती पतवते असताना संघाची धावसंख्या 23 आकड्यामध्ये जाऊन पोहोचेल. अजून षटकामधले 4 चेंडू येणं बाकी असतील, जे की आता पाहायला गेले. परत एकदा स्ट्राईक असेल ती सूर्याच्या हातामध्ये. पाहूया पुढचा चेंडू पर्यंत सज्ज होते ओमी. अतिरिक्त असेल का? निर्धाव चेंडू ठरतो. निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅटीने बोलायचा संपर्क होत नाहीये. इष्टी लक्षाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडू ठरतोय. संघाची धावसंख्या थांबलेली आहे 23 आकड्यावरती. अजून या षटकामध्ये 3 चेंडू वाक्य असतील. परत गोलंदाजी सज्ज होते ओमी. इथे भिरकवण्याचा प्रयत्न असेल, पण अतिरिक्त भेटतोय. अतिरिक्त लेंथलाशी भटकतोय. बोलताना बाहुबलीमध्ये टप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा आलाय महत्वाचा असतो. आपल्याला टाकावा सुद्धा लागतो. संघाची धावसंख्या 1 धावाची मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 आकड्यावरती. या षटकामध्ये 3 चेंडू बाकी असतील. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो ओमी. पुढचा चेंडू रायट मध्ये विकेट फेकण्याचा प्रयत्न असेल. निर्धाव चेंडू एकदा फेकतो. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या थांबते. संघाची धावसंख्या 24 आकड्यावर जाऊन पोहोचलेलं बघा गेलो तरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगला कमबॅक सुद्धा ओमी करतोय. अतिरिक्त फेकल्यानंतर निर्धाव चेंडू सुद्धा फेकतोय. या षटकामध्ये 2 चेंडू बाकी असतील. पाहायला गेलो तर अंतिम सामना, फायनल सामना असेल. झिदान 11 विरुद्ध खोलतरे संघ. दोन्ही संघामध्ये जे अंतिम सामना गरीब नवाज क्रिकेट संघ क्रिकेटच्या ग्राउंड वरती. पुढचा चेंडू हवेमध्ये असेल. क्षेत्राच्या खाली येतो. जेलबाग होण्याची संधी. जेलबाग सूर्य बॉक्स मध्ये अमरीश येडूकर आणि माया राणे. बघायला गेलो तरी संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्ती 24 आकड्यावरती जाऊन पोहोचलेले. लॉस ऑफ 4 विकेट.
देखील प्रत्येक 2 षटकार तिथं चेंडूमध्ये 2 षटकार येतात. तर जय चंदिका ट्रॅव्हल्स यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. गजानन नायकर यांच्याकडून परत सामन्याकडे पाहायला गेलो ती षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून 4थं षटक फेकण्यासाठी आला असेल तो आकाश. परवीला चेंडू अतिरिक्त फेकलेला आहे, वाईट फेकलेला आहे. ठीक आहे, अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे. जो सामने जो प्रेक्षक बैठे प्लीज बाउंड्री लाइन के बाहर बैठे. परत आता गोलंसाठी आकाश सज्ज राईट मोड विकेटचा मारा करेल. स्ट्राईक केली होती असेल तो समोर पाहूया समोर विकेट मारतो का भेटतो प्रार केलतो का. परत आलामला कापीट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, क्षेत्रक्षी येतोय, पकडतोय, थ्रो करतोय. एक धावा निश्चितपणे पूर्ण होते. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजून षटकामध्ये 5 चेंडू बाकी असेल बघा गेलो तरी चांगल्या प्रकारची मगाच्या षटकामध्ये गोलंदाजी केलेली होती. त्या आकाशने परत पाहूया सामना किती या षटकामध्ये किती धावा खर्च करतो. पुढच्या चेंडू हव्यामध्ये असते, क्षेत्ररक्षक स्वतः खाली जातोय, चांगल्या प्रकारचा जेल टिपतोय, संघाला लागतोय 5वा झटका. झाला पाहिजे. इम्रान चिपळूणकर आपला एकदा डान्स झाला पाहिजे. तर सामन्याला पाहायला गेलो तरी संघाची धावसंख्या 3 षटकाची समाप्ती होऊन 2 चेंडू सुद्धा गेलेली चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय तो अजूनपर्यंत आकाशने 2 चेंडूमध्ये फक्त 2च धावा खर्च केले आहेत. एक गडी बाद सुद्धा केलेले ह्या षटकामध्ये सुद्धा. परत एकदा गोलंदाजी सज्ज होईल तो आकाश. स्ट्राईक केंद्रवरती असेल तो फत पडेल. मगाशी देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. फत नाही तर थोडंसं बीट होत आहे, बॅटिंग बोलत संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू हे टरतोय. संघाची धावसंख्या थांबलेली आहे, संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली होती 26 आकड्यावरती. अजून काही षटकामध्ये 3 चेंडू बाकी असतील. परंतु गोलंदाजीसाठी आकाश सज्ज राईट मोड विकेटचा मारा करेल तो फतसाठी. पुढचा चेंडू अंपायरला क्रॉस केलेला बिरकवलेला आहे. चेंडू हवेमध्ये असेल, जेल बाद होण्याची संधी आणि चेंडू जातोय शानदार षटक. चांगल्या प्रकारची आपल्या संघासाठी फलंदाजी करते. मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा करू, आता सुद्धा करू नका. पर्यंत बिरकवलेला पर्यंत डिक्लेअर झोन असल्यामुळे चेंडू जाईल कव्हर रिजन मध्ये. 2 धावांसाठी भेटतील 2. किती धावा घेतो अजून की आपल्याला नॉन स्ट्राईक होती. फक्त तसा स्ट्राईक एंडवरती समोर सुद्धा पाहायला भेटणार आहे. देखील पाहायला गेलं चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो का फाईव्ह स्टार पहिलं
जुनेद वैयक्तिक पडले सांगली 5व्या षटक फेकण्यासाठी आले असेल जुनेद. पण एक धावा पूर्ण होते, दुसरी धाव सुद्धा बघता बघता पूर्ण होते. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 आकड्यावरती. पण अजूकी विजयाचा अजूकी आलं कारण की फायनल सामना आहे. फायनल सामन्यामध्ये पाहूया की सामना कुठपर्यंत जातो, केवढा मोठा सामना होतो. बरोबर की विजय वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्टी वेगवेगळे पद्धतीने करत असतात. तो आपण जे की एक सामन्याला जे काही चांगल्या प्रकारे आपण सुद्धा प्रयत्न केले की जिंकण्यासाठी, तर आपल्याला सुद्धा यश भेटत असेल. होताना या अपयशाचे खरेखर जे की यशाचे झरे लपलेले तेच आपल्याला शोधता आलं पाहिजे. पुढचा चेंडू पहिला गोलंदाजी सज्ज होईल. तो जुनेद पहिला चेंडूवरती 1-2 धावा खर्च केलेले आहेत. पुढचा चेंडू पहिला विरकवलेला पहिला डिक्लेअर झोन असल्यामुळे 2 धावा भेटतील. सामन्याकडे जाऊया. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 40 आकड्यावरती. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या फर्स्ट इनिंग मधला. 5 गडीच्या मोबदल्याने संघाची धावसंख्या 40 आकडे जाऊन पोहोचलेले. पुढचा चेंडू विरकवण्याचा प्रयत्न असेल, बॅटिंगने बॉलचा परफेक्ट कनेक्शन होत नाहीये. एक धाव बघता बघता पूर्ण होते. स्ट्राईक असेल फर्स्ट पटेलच्या हातामध्ये. पाय ऑफ 3 चेंडू बाकी असतील. 3 चेंडूने मोठे किती बिगिट पाहायला भेटतात आपल्याला फर्स्टच्या माध्यमातून. जे की जुनेद सुद्धा आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो. त्यांनी सुद्धा 3 चेंडूमध्ये फक्त 5च धावा खर्च केलेले आहेत. अजून की 3 चेंडू बाकी असतील या इनिंग मधले. पण फिर आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये किती भर पोहोचतो त्या 3 चेंडूमध्ये. लास्टचे 3 चेंडू असते फर्स्ट इनिंग मधले. परत गोलंदाजी सज्ज होतो तो जुनेद. राईट हँड विकेटचा मारा करेल इथं. थोडा बॅटने बॉलचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू ठरेल इथं. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या थांबलेली 41 आकडे होते. अजून षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. या इनिंग मध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. जुनेद सुद्धा चांगल्या प्रकारचे आपल्या संघासाठी गोलंदाजी करत आहे. परत राईट मोर विकेटचा मारा करेल. अंपायरला क्रॉस केलेला आहे. पुढचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न असेल. झेल बाद होण्याची संधी क्षेत्रक्षी येतोय. चांगल्या प्रकारचा झेल टिपतोय. संघाला लागतोय 6वा धक्का. कमांड दिले. यासीन आदम बुरवणकर बराए मेहरबानी पहले में आए. बराए मेहरबानी पहले में आए. यासीन चाचा परत गोलंदाजी सज्ज होतोय तो जुनेद. राईट मोर विकेटचा मारा खेळतोय. राहुल जडी पर्यंत बिरकवलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ड्रायव्हर होईल. 2 धावा भेटतील. 2 धावा
धावांचा पाठलाग करताना आपल्याला लबिका 11 संघ पाहायला भेटणार आहे. जिथं निर्मित संघाने जे की 5 षटकांमध्ये 43 धावा करून 44 धावांचं आव्हान ठेवलेले. पाहूया सामना कुठपर्यंत जातो, अंतिम सामना असेल. नक्कीच या स्पर्धेदरम्यान जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं संपूर्ण स्टेडियम जे ग्राउंड मात्र रसिक मायबापांनी भरलंय आणि ही जी स्पर्धा पाहायला गेलं तर यशस्वी होण्यामागं गरीब नवाज बुरुंडीच्या हर एक छोट्या खेळाडूंपासून मोठ्या खेळाडूंपर्यंत खूप सारी मेहनत घेतली आणि ती आज ही मेहनत आपल्याला देखील बघायला मिळते. अगदी खचाखचे संपूर्ण जे क्रीडा नगरी आहे ती भरून आहे, हे संपूर्ण पॅक झालंय आणि या संपूर्ण जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेला जत्रेचं स्वरूप देखील आलेलं आहे. नक्कीच दापोली 11 जो संघ होता त्या संघाच्या विरोधामध्ये ज्या वेळेला फद पटेल यांनी काय बॉलिंग केली होती, ज्या धावा डिफेन्स केला होता तशाच प्रकारची बॉलिंग आता टाकण्याची वेळ देखील असेल. 44 टार्गेट असेल. तुम्ही जर पाहायला गेलं दत्तू पवार आणि त्याचबरोबर आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. मॅचला सुरुवात या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर केली जाते. पहिला बॉल असेल, पहिल्याच बॉलवरती हवाई यात्रेवरती नक्कीच बॉलला खेळ क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला. पहिला बॉलवरती गोल्डन डकचा शिकार, फटका बेकार. सर के ऊपर से, लेकिन शॉट पूरी तरह से बल्ले पे नहीं आया और खिलाड़ी ने एक आसान सा कैच दे बैठे लॉगन के खिलाड़ी के हाथ में. और ये जो टीम है ये वसीम रशीद बुरोनकर की टीम है, ये ऑनर है उस टीम के और खुद टीम के हिस्सा भी है, कप्तान है, अपनी पूरी जिम्मेदारी समझते. जिस तरह से उनका ये मैदान में खेलने का अनुभव है, 10-12 साल का उसका पूरा अनुभव के साथ अपने जो बाकी खिलाड़ी है उनको कहते हुए कि किस तरह से गेंदबाजी करनी है और किस तरह से बल्लेबाजी करनी है. जी हाँ, उसका नमूना पहले भी उन्होंने मैच में पूरी तरह से बता दिया है कि अनुभव हमेशा साथ में आता है. कहते हैं ना, सुबह की चाय और बड़ों की राय हमेशा लेनी चाहिए. उसी तरह से जिस तरह से वसीम की जो राय है वो पूरी तरह से इस टीम के ऊपर हावी हो चुकी है. या बॉलवरती तर खऱ्या तर चांगल्या प्रकारची बॉलिंग बघायला मिळाली. फलंदाज आकाशला मात्र तिथे बाद केलं. आता पुन्हा एकदा फद बॉलिंग मार्क होती तयार आहे. या बॉलला हवाई यात्रेवरती प्रथमेशच्या वाट मधून अगदी देखना स्ट्रोक आहे. का माझं सेंटेन्स कंप्लीट होऊ द्या, त्यानंतर आपण प्ले करा. जर पाहायला गेलं तर इथे बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर मात्र अगदी सुपर बॉलिंग करतोय. 44 धावा. अलीजान हसनैन या संघाच्या विरोधामध्ये ज्या वेळेला बॉलिंग केली होती मसूद गजगे आणि त्याचबरोबर परेश कडके सारख्या नामांकित खेळाडूंना त्यांनी एलबीडब्ल्यू केलं आणि या मॅच मध्ये कसा कमबॅक करून दिला होता. पहिल्याच बॉलवरती आकाश सारख्या आक्रमक शैलीच्या फलंदाजाला तिथे मात्र बाद केलं. आता मॅच मध्ये कमबॅक आनंद दिलाय का हे देखील पाहावं लागेल. तुम्ही पाहायला गेलं दत्ता पवार मावळची स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये 4 मॅच खेळला खेळाडू, तब्बल 204 रन्स बनवले आणि 3 अर्धशतक देखील झळकावली होती या खेळाडूंना. म्हणजे या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल दिसतंय, परंतु फद पटेल यांनी देखील दाखवलंय की माझ्याकडे देखील अगदी तेच कौशल्य आहे आणि ते मी सादर करतोय. यावेळेला कमी गतीचा बॉल आहे, पंचांकडे अपील जोरदार केली जाते. अंपायर सांगतील इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि हा डॉट बॉल आला, याला म्हणतात कमबॅक. 4 बॉल आतापर्यंत टाकून झालेले आहेत. पाहायला गेलं 3 धावा झालेत आणि 1 विकेट देखील गमावली आहे लतिका 11 कोथरी या संघानं. हे तर कुठेतरी आपण जर पाहायला गेलं तर प्रतिस्पर्धी जे संघाचे बॅटर्स असतील त्यांना थांबवण्याचं काम आता फद पटेल
या बॉलरनी केलेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल मात्र टाकला जाईल. या बॉलवरती ना घाव दे का ना ताव दे का, सीधा इस गेम को सीमा रेषा पार फेका. मॅक्सिमम मॅसिव्ह स्ट्रोक षटकार. धन्यवाद. गेली 56 ते 57 वर्षाचा हा जल्लोष तुम्ही पाहता आणि पुन्हा एकदा गरीब नवाज बुरुंडी हुसेन पर हे हिस्टॉरिकल मैदान आहे. त्या मैदानाच्या आतमध्ये आज सर्व आपण गरीब नवाजच्या खेळाडूंच्या माध्यमातून हा जल्लोष आपण स्क्रीनवर पाहिला असाल. ही स्पर्धा का स्पेशल झाली. हा जल्लोष गरीब नवाजच्या प्रत्येक एका खेळाडूचा आहे. या धावा देखील बनवू शकतील. एका बाजूला झिदान 11 पहिल्या षटकामध्ये पाहिला गेलं तर बॉलिंग ट्रॅक वरती होता, तर फहद पटेल एक विकेट देखील घेतली. त्यानंतर षटक क्रमांक दुसरा नवीन बॉलर, त्याला मात्र इथे बॉलिंग साठी पाचारण केलं जाईल. आज सूर्या गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट तो बॉलिंग देखील करेल. प्रथमेश हातामध्ये ब्रह्मास्त्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा संघर्षमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला देखील बघायला मिळत आहे. या बॉलला सन्मानजनक खेळण्याचा बॅक टू बॉलर खेळलं गेलंय. एक धाव मात्र या एकाच धावेवरती तुम्हाला संतुष्ट व्हावं लागेल आणि इथे खूप मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला देखील बघायला मिळालाय. मॅच खूप मोठी होईल यात मात्र शंका अजिबात नाहीये. येणारा पुढचा बॉल जर पाहायला गेलं कोणतं संकट दत्तू पवार याच्या विरोधामध्ये घेऊन येईल हे देखील पाहणं गरजेचं राहील. दत्ता पवार या ठिकाणी आपल्या नक्कीच चांगला खेळ सादर करण्याची गरज राहील. संघ थोडंसं संकटामध्ये आहे. बॅकफुटला परतलाय. या बॉलला देखील अगदी चांगलाच फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू डिक्ला झोन मध्ये दुहेरी धावा. कमॉन डीजे. बॉल देखील अगदी दिमागदार फटका पाहायला मिळाला. जिंकण्यासाठी 22 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. या 22 बॉल मध्ये 30 धावा बनवल्या जातील का हे देखील बघावं लागेल. कारण का दत्तू है तो भाई लोग मुमकिन है, लेकिन ये सूर्या है तभी भी मुमकिन हो सकता है. दोन्ही खेळाडू अगदी विद्वत्तापूर्ण आहे. त्यांच्याकडे पोटेन्शियल मात्र ठासून आहे. हा बॉल टाकला जातोय. ओ यावेळेला हवाई यात्रेवरती कॅच मात्र पकडली जाते का नो मॅन्स लँडला. चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक कंप्लीट केली जाते. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या कंप्लीट होते. जीवनदान मिळालेलं आहे. जे बहादूर खेळाडू असतात त्यांचं नशीब साथ देतं हे पुन्हा एकदा आपण पाहिलंय. आणि इथे दत्ता पवार सारख्या खेळाडूला इथे जीवनदान देखील मिळालंय. नशिबानं साथ दिली आहे. 21 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. बॉलर मात्र सूर्या चेहऱ्यावरती थोडस नैराश्य राहील. कारण का चान्स बनला होता जिथे कॅच पकडणं तेवढं शक्य झालं नाही क्षेत्ररक्षकाला. बॅटिंगची लाईनअप जर पाहायला गेलं तर एकंदरीत मोठी आहे लतिका 11 कोहतरी या संघाकडे. परंतु ज्यावेळेला आकाश पहिल्याच बॉलवरती गोल्डन डक झाला, प्रथमेशनं आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कामान सांभाळली आहे संघाची. दुसऱ्या बाजूला सूर्याच्या प्रत्येक बॉलवरती प्रहार करत असताना दत्ता पवार बघायला मिळालाय.
मॅच मोठी बनेल यात मात्र अजिबात शंका नाही आहे. ग्रँड फिनालेची मॅच काही वेळातच कोण कोणार आपल्या सुनेरा अक्षराने या समतमच्या ट्रॉफीवरती नाव हे देखील पाहावं लागेल. 21 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. बॉल टाकला जातोय लेग स्टंपच्या थोडस बाहेरचा बॉल आहे. अंपायर्स मात्र सांगतील काय तर येस ऍब्सोल्युटली पंच आपल्या बाजूला वळालेत आणि सांगतायत की हा बॉल मात्र वाईड आहे मिस्टर एक्स्ट्रा. लेग स्टंपच्या खूप बाहेर न बॉल मात्र ट्रॅव्हल झाला म्हणून पंचांनी सांगितलं बॉल मात्र तुम्हाला पुन्हा टाकावं लागेल. एक धाव देखील खात्यामध्ये जोडली जाते. आणि इथे इतिहास तुम्हाला घडवावं लागेल. इतिहास लिखने के लिए कलम की जरूरत नहीं है मेरे दोस्तों, इतिहास लिखने के लिए यहाँ पे हौसले की जरूरत है. आणि तो हौसला मात्र इथे प्रत्येक फलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवला जाईल का हे देखील बघावं लागेल. तुम्ही पाहताय तर सूर्याच्या प्रत्येक बॉल वरती आक्रमक हा खेळाडू झालाय. एकही बॉल मात्र प्रतिस्पर्धी बॉलरला मात्र सेट होऊन दिलं जात नाहीये. 20 बॉल मध्ये 25 ची गरज आहे. दोन्ही संघांसाठी अजून देखील मॅच ऑन आहे. जर पाहायला गेलं सज्जाद सर संपूर्ण स्पर्धा यशस्वी पार पडले. आपण मात्र आज ग्रँड फिनालेच्या दिवसामध्ये येऊन पोहोचलोय. या बॉलवरती काफी फाईनच्या दिशेने खेळलंय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू 1 2 3 बॉल का मुंह खोल के रखा है गेंदबाज के सामने. गेंदबाज को विकेट चटकानी होगी. इस बार थोड़ी सी फाइन लेग की तरफ गेंद को खेला. एक रन आसानी के साथ पूरा कर लिया. दोनों बल्लेबाजों ने अपना छोर बदला. इस बीच ओवर खत्म होता हुआ इस ओवर के इख्तिताम पर स्कोर है 24 लॉस ऑफ 1 विकेट. जी हाँ, जी हाँ राजेश, 18 गेंदे और 24 रनों की जरूरत. विकेट को चटकाना होगा. गेंदबाजों को अपना जाल बिछाना होगा. मोती कभी किनारे खुद नहीं आते, समंदर में गोता लगाना पड़ेगा. जी हाँ, गेंदबाज को गोता लगाना पड़ेगा. लेकिन यहाँ पर एक बड़ा शॉट है, देखना होगा कैच हो सकता है कि. जी हाँ, बेहतरीन कैच लपका है डीप स्क्वायर लेग के दिशा में. मैंने कहा कि गेंदबाजों को गोता लगाना पड़ेगा समंदर में, और मेरी बात को उसके कान पर जाकर टकरा गई और उन्होंने बहुत अच्छी थैंक यू डीजे. मोहिते साहब, जिस तरह से गेंदबाजी हो रही है, अभी पहली गेंद में विकेट चटका लिया है. आपको क्या लगता है अभी 17 गेंदों में 24 रन है, किस तरफ जा सकता है सामना? सर 17 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. 24 झालेत. या बॉलवरती चांगला दुहेरी धावांचा स्ट्रोक होता. 2 धावा. आता मात्र फलंदाज जो परशुराम आहे त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा या ठिकाणी दुहेरी धावांचा स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या 26 ला आता जाऊन पोहोचेल. इकडे आता बॉल असतील 16 जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. 16 गेंदे और 18 रनों की जरूरत.
जी हाँ, फिर से एक मर्तबा गेंदबाजों को अपना वो जाल बिछाना होगा। अपने खिलाड़ियों को तो मुस्तैद है, फील्डिंग तो बेहतरीन कर रहे हैं फील्डर्स। इस मर्तबा अगली गेंद राइट नंबर 2 गेंद बाहर जाती हुई, हल्की सी स्विंग होती हुई सीधे विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद के साथ इस गेंद का खात्मा किया है गेंदबाज। आपण म्हणतो ना सर, फलंदाज आहे त्याचा फुटवर्कचा वापर नाही। मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचं असतं। ते फुटवर्क मात्र आता फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं नव्हतं। जाग्यावरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता। येणारा पुढचा बॉल, या बॉलवरती हेलिकॉप्टर घुमवलंय डिक्लेअर झोनच्या दिशेनं। आता कुठेतरी दिमागी खेळ आपल्याला या परशुरामच्या माध्यमातून पाहायला मिळते। याला म्हणतात पोटेन्शियल सादर करतोय त्याचं। बिल्कुल दिमाग का इस्तेमाल कर रहे हैं बल्लेबाज यहाँ पर। जिस तरह से 2-2 रन लेकर टीम की जीत को और करीब लेके जाते हुए ये दोनों बल्लेबाज, और इन दोनों बल्लेबाजों ने जिस तरह से इस टूर्नामेंट में बल्लेबाजी की है, तारीफ काबिल बल्लेबाजी की है। सेमीफाइनल में अच्छी बल्लेबाजी की थी। फिर से एक मर्तबा गेंद को खेला है डीप स्क्वायर लेग की दिशा में। खिलाड़ी मौजूद है आमिर के द्वारा। एक रन तो आसानी के साथ पूरा कर लेंगे, दूसरे रन के लिए भी आ रहे, और 2 रन भी आसानी के साथ पूरा कर ले। इस बीच थ्रो थोड़ा सा वाइट था, जिसको सही से भाप लिया था वसीम ने और गैदर कर लिया। इस 2 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 30। अब 13 गेंदों में 14 रनों की जरूरत। लगभग हर गेंद में रन की जरूरत है। मैच को काफी कांटेदार बनाने की कोशिश कर रहे हैं गेंदबाज। देखना होगा बल्लेबाज उस कांटे का तोड़ निकालते हैं क्या। 13 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे। फलंदाज मात्र तिथे तयार राहिलाय। या बॉलवरती देखील चांगला मोठा प्रहार केलाय। क्षेत्ररक्षक अजिबात नाहीये आणि यावेळी मात्र चेंडू आउट ऑफ द पार्क। मिळतील 6 आला ब्रँडेड षटकार। इतिहास रचायचा असेल तर पहिला इथे 8 धावा बनवाव्या लागतील। 12 बॉल मध्ये 8 ची गरज आहे। जो लक्ष्य में खो गया वही जीवन में सफल हो गया। मित्रों, खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला हा तर फॉर्म्युला राहिलाय। या बॉलवरती देखील वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश, आणि त्याचबरोबर आपण जर पाहायला गेला मेरे अपने ने लुटा तो गरम कहा दम था, ज्या कशी डुबी वहा विश्वास कम था। फलंदाज स्थळ बाहेर येईल, मोठा धक्का बसतो। गरज आहे, परंतु बॉलर मात्र देखील हार मानायला तयार नहीं है। बिल्कुल कहते हैं ना कि बाहुबली में कटप्पा और गेंदबाजी में टप्पा बहुत जरूरी होता है। उस टप्पे को गेंदबाज को अपने लाइन में लाना होगा। इस बीच चली, जी हाँ बिल्कुल अच्छी गेंद थी, थोड़ी सी उछाल भरी हुई गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में। एक डाउट गेंद के साथ इस गेंद का खात्मा किया। पहली गेंद थी जिसपे सिंगल लेना चाहते थे और उसी फॉलो थ्रो में गेंदबाज ने फील्ड किया और रन आउट हो चुके थे बल्लेबाज। एक बड़ा नाम था बल्लेबाज के रूप में, पैवेलियन वापस लौट चुके, फिर भी वहां एक और बल्लेबाज खड़े हैं। देखना होगा किस तरह से गेंदबाज का मुकाबला करते। 10 बॉल मध्ये 8 ची गरज आहे। येणारा पुढचा बॉल आहे, खोलवरचा टाकला गेलाय, परंतु एक सिंगल धाव घेतली जाते। परशुराम आणि त्याचा साथीदार जो मकरंद आहे
हे आपण त्यांना पाहिलं. मगाशी सर तुम्ही सांगितलं की त्या बाहुबलीमध्ये कटप्पा आणि त्याचबरोबर त्या गोलंदाजीचा टप्पा खूप महत्वाचा आहे. पण तुम्ही म्हणेन बाहुबलीमधला कटप्पा नसला तरी चालेल. आता एकच फक्त ध्येय आहे की इथे मैदानातला टप्पा फक्त चांगला डाका बॉलरने, हे गरजेचं आहे. इथे बाहुबलीची गरज नाही आपल्याला मॅच मध्ये, फक्त इथे बॉलरचा टप्पा खूप घातक घेणं गरजेचं राहील. कारण का मकरंद आता तिथे 9 बॉलमध्ये 7 धावांची गरज अजून देखील मॅच बनून राहिली आहे. हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, ये काल के कपाले लिखता मिटाता हूँ, ये जीत का गीत नया गाता हूँ, ये जीत का गीत नया गाता हूँ. आता बॉलर देखील तेच सांगतोय, मी अजिबात हार मानणार नाहीये. आज या मॅच मध्ये तेच तुम्ही पाहायला गेलं. 8 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. रोमहर्षक मुकाबला. असं वाटलं होतं लतिका 11 कोळतरचा संघ सहजासहजी मॅच त्यांच्या बाजूला झुकवून घेईल. याला क्रिकेट म्हटलं जातं. हा क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. याला कधीच तुम्ही प्रिडिक्शन लावू शकत नाही. येणारा पुढचा बॉल मॅचचं मोमेंटम शिफ्ट करेल का पाहावं लागेल. येस, चेंडू पडल्यानंतरला खालच्या वरच्या बाजूला येतोय. अंपायरनं सांगितलंय अतिरिक्त उछाल आहे आणि यावेळेला मात्र एक सिंगल स्ट्राइक रोटेट होते. 7 बॉल मध्ये एका सिक्सरची गरज आहे. या बॉलवरती मोठा प्रहार होईल का हे देखील पाहावं लागेल. जी हाँ, बिल्कुल. नहाने के बाद कपड़े बदले जाते हैं और पसीना बहाने के बाद इतिहास बदला जाता है. देखना होगा इस मैदान में कौन अपना इतिहास के पन्नों में अपना नाम लिखता है, क्योंकि ये गरीब नवाज का एक ऐतिहासिक ग्राउंड है. लगभग 56 ईयर से यहाँ पर टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया जा रहा है और ये इस ग्राउंड में 26वां ईयर है. देखना हुआ अगली गेंद किस तरह से करते. अब तक जो बहुत बेहतरीन गेंदबाजी की है गेंदबाज ने, इस बार फिर से एक मरतबा गेंद को हल्के हाथों से खेला है पॉइंट की दिशा में. वहां फील्डर है वसीम, एक रन आसानी के साथ मिलेगा. इस भी ओवर खत्म होता हुआ 4 ओवर के इख्तिताम पे स्कोर है. तयार गोलंदाजी मार्क वरती नवीन बॉलरला दिली जाईल. आमिर बॉलिंग ट्रॅक वरती असेल. शेवटच्या 6 बॉल मध्ये 5 डिफेन्स केल्या जातील का कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला असेल. वसीम यांची जर आपण चर्चा करताय, बॉलरच्या अगदी जवळ गेलेत की तुम्ही अजून देखील म्हणजे वसीमचा आपल्या बॉलरवरती खूप मोठा विश्वास आहे. ते सांगतात की 5 धावा आपल्याकडे अजून देखील आहेत. या मॅच मध्ये आपण बनून राहू शकतो, परंतु तुम्हाला चांगली बॉलिंग त्याच्यासाठी अगदी करावी लागेल. हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. सर आपण म्हणतो लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती, उसे स्वीकार करो, क्या कम रह देखो और उसमें सुधार करो. अगर जीवन में सफल होना है तो चैन नींद सब त्यागो तुम, संघर्षों का मैदान मत छोड़कर भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की मित्रों कभी हार नहीं होती. 6 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. या इथे धावा बनवल्या जातील का, येणारा वेळ मात्र सांगून जाईल या धावा बनतील की नाही. संध्याकाळचं सायंकाळचं सत्र चालू आहे. सूर्याचा अस्त देखील होत चाललाय आणि इथे सर्व हे बुरुंडीचे ग्रामस्थ या संपूर्ण स्पर्धेचा आनंद देखील घेत आहेत. या बुरुंडी गावचे सरपंच महोदय आदरणीय प्रदीपजी राणे साहेब देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर नक्कीच आमचे चांगले परम मित्र आणि त्याचबरोबर ज्यांचं सातत्यानं सहकार्य असतं असे दापोली तालुक्यातील आपण जर पाहायला गेलं तर पोलीस ठाण्यामध्ये प्रशासकीय अगदी ते कार्यरत आमचे मिथुनजी मस्कत सर हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बिल्कुल मंजिल उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है. देखना ही इस मैच में किसने सपने सजाए हैं फाइनल की ट्रॉफी को अपने कंधे पे उठाने की. देख फाइनल का जो मुकाबला बेहतरीन गेंद थी, पहली गेंद थी आमिर की. डॉट गेंद के साथ इस गेंद का खात्मा किया है आमिर ने. बल्लेबाजों को बांध के रखा है. अब केवल 5 रनों की जरूरत है 5 गेंदों में, जहां पर 12 गेंदों में 10 रनों की जरूरत थी. गेंदबाज ने अच्छी कमबैक करने की कोशिश की है. अब 5 गेंदों में 5 रनों की जरूरत. लगभग हर गेंद पे 1 रन बनाना होगा. लेकिन कहते हैं ना, मुश्किल कुछ भी नहीं होता और आसान आपको करना है तो आपको मेहनत करना पड़ेगा. आपको अपने बल्ले से वो बैट से वो रन बरसाने होंगे. गेंदबाजों को भी जलवा दिखाना होगा. राइट टाइम बॉल विकेट हुसैनपुरा कब्रिस्तान ने की इस बार बेहतरीन गेंद थी, धीमी गेंद थी,
बिल्कुल स्विंग कर दिया, बिल्कुल बल्लेबाज को वहां पर ही खड़े रहने पर मजबूर कर दिया गेंदबाजों ने। अब 4 गेंदों में 5 रनों की जरूरत। 4 बॉल आणि 5 धावांची गरज आहे। काय मॅच मध्ये रंगत बघायला देखील मिळाली आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर हुसेनपुरा या बुरुंडीचे लाडके सरपंच महोदय आदरणीय प्रदीपजी राणे साहेब या मॅचचा खऱ्या अर्थानं नक्कीच आनंद घेत आहेत। असं वाटलं होतं त्यानं देखील ही मॅच एकंदरीत बॅटिंग करणारा संघ जिंकेल, परंतु साहेब तसं नाही आहे। याला क्रिकेट म्हटलं जातं, या क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं। आपण जर पाहायला गेलं 4 बॉलमध्ये 5 ची गरज असताना समोर बॉलिंग मार्क वरती अमीर आहे, कमी गतीचा बॉल टाकतो, डीप मिड विकेटला लॉंग द कार्पेट खेळलाय, एक धाव कंप्लीट केली जाते। प्रयत्न दुसऱ्या धावेचा आहे, ज्या वेळेला बॉल मात्र थ्रो केला जाईल अतिशय वेगानं। 2 धावा मात्र आता कंप्लीट होत आहेत, बॉल शिल्लक आहेत 3 धावा देखील इथून करायच्या आहेत 3 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता। हाय व्होल्टेज मॅच आहे। रसिक मायबाप जर का मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सर्व खेळाडूंसाठी देखील, आणि जर खास करून जर पाहिला गेलं एकदा तुमच्या या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलाय आणि सदरच्या स्पर्धेची देखील शोभा वाढवली गेली आहे। गेली खूप वर्ष या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलं गेलं आणि आज या शेवटच्या दिवसामध्ये येऊन आपण पोहोचलेलो आहोत। डोळ्यांचं फार्न फेंडर या ठिकाणी ही मॅच आणि त्याचबरोबर सुंदर असं मॅनेजमेंट। शेवटच्या 3 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे। गोलंदाजी ट्रॅक वरती आमिरचं कौतुक करावं लागेल, ज्या आमिरनं मात्र सांगितलं बॉलिंग मी स्वतः करेन, आणि आज मात्र इथे येणारा पुढचा बॉल सांगून जाईल। पुन्हा एकदा नक्की सिलेक्टच्या रिझर्व मध्ये लॉंग द कार्पेट खेळ, एक धाव घेतली आहे, प्रयत्न दुसऱ्या धावेचा आहे, आणि इथे बघता बघता पाहायला गेलं 2 धावा कंप्लीट आता केल्या गेल्या आहेत। कोथरे संघाचे समर्थक आता मात्र खुश दिसत आहेत, परंतु 2 बॉल मध्ये अजून एका धावेची आवश्यकता। जर का इथून एक डॉट बॉल आला मॅच मध्ये तर मॅचला मात्र पुन्हा एकदा एक पाहायला गेलं तर मोमेंटम शिफ्ट होऊ शकता। कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे, 2 बॉल मध्ये एका धावेची नक्कीच आवश्यकता आहे। सुपर मॅच आहे, आउटस्टँडिंग मॅच आहे। या गर्दीमध्ये या सर्वांच्या साक्षीने ही मॅच मात्र पार पडते। 2 बॉल मात्र शिल्लक आहेत, 1 रन्स पाहिजे बॅटिंग करणाऱ्या संघाला, परंतु आता बॉलिंग करणारा संघ सांगेल हे 2 बॉल मात्र डिफेंड बॉल चांगले टाकतील का। दोन्ही संघांचे जे खेळाडू आहेत आता काही लोकांनी जर पाहायला गेलं एकंदरीत कोथरे संघाच्या जो आपण पाहायला गेलं तर कॅप्टन्स मात्र आता तिकडे प्रार्थना करतात की या बॉलवरती 1 रन्स यायलाच पाहिजे, आणि जर का आला नाही तर मॅच मात्र पुन्हा एकदा रोमहर्षक बनत जाईल। अंगावरती शहारे आणणारा अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते। सर्व कोथरे गाव या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आनंद घेत आहेत, आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर बुरुंडीचे जे सर्व हे जे रसिक मायबाप देखील या स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत। या बॉलवरती काय होणार, कोण प्रिडिक्शन लावणार, अजून देखील मॅच मी तरी म्हणेन ऑन झाली आहे। तब्बल 553 लोक स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर जोडले गेलेत, आणि नक्कीच या फायनलच्या मॅच साठी फर्स्ट इनिंग मध्ये 383 होते आणि सेकंड इनिंगच्या शेवटच्या बॉल साठी 561 लोक आता मात्र ऑनलाईनला जोडले गेलेत। 2 मध्ये एकाची गरज आहे, बॉल टाकला गेलाय, इथे डिफेन्स देखील केलाय, आणि यस जो पानी से नाते हैं वो लिबास बदल देते हैं और पसीने से नाते इतिहास बदल देते हैं। चॅम्पियन बनलाय कोथरे संघ, कमोड